प्यांद्या प्यांद्या अरे काय चालायचंय मग त्या तुझ्या गायाने सगळं गवत खाल्लं माझं तुमचं होय आणि काय काय करतात अरे गाया गवतच खात्यात काय पाटील बोंगाडे हो गाय गवत खाणार नाही तर दगडी खाणार का अरे गाढवा बोला ते गवत माझ्या गायीसाठी राखेल आहे असं होय मग बोला मी काय करू त्या गायांना घेऊन ये मी हो पण पाटील तुम्हाला माहिती आहे का हा गाया तुमच्या आहे का आमच्या गाया तुमच्या आणायच्या कुणी तुम्ही हे गवत माझ्या खाल्ले म्हणून त्यांना नाही तर कोण वड्यात देऊन जाईल नको नको आणतो हा पण पाटील हा तुम्ही काल कुठे गेलो होता काल हा उमरजला कशाला म्हशी आणायला पण पाटील म्हशी आणल्या कुठे ठेवल्या त्या ठेवल्यात तर बिल्यात बरं 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 पण बघा पाटील हा आज काय वळती माझी नाहीये म्हणजे आज वळती तुझी नाहीये मग वळती कोणाची आहे अहो पाटील आम्ही 9 लाख गोपाळगडी आहे अरे गोपाळगडी म्हण अहो पाटील तेच ते मग आज वळती कोणाची आज आमचा आहे ना एक सौंगडी हात मार पाहू त्याला मी मारू होय पण पाटील हा हात मारली असती मग काय झालं उद्या त्याची माझी भांडणं होणार आहेत गाढवा इकडे इकडे उद्या त्याची तुझी भांडणं होणार आहेत ना मग आज काय आहे का आज काय नाही अडचण काय नाही ना मला तुम्हाला विचारायचं आज काय नाही ना आज काय नाही मग मारू हाक म्हणतोय हात मार बघा पाटील हा हात मार पाहू मारू का मार मार आत्ता आत्ताच्या आत्ता लगेच लगेच आत्ता होय मारू बोलवून घे बघा पाटील अरे बघ काय भांडणं बिडणं झाली तर मी सोडवायला आहे ना बरं मी कोण आहे पाटील पाटील कशासाठी असतो गावचं भांडणं मिटवायसाठी हो हा तसंच कर हाक मारू का मारू का हा मार पाहू बघा हा अरे सुदाम्या हो दिसतोय का तुम्हाला नाही कुठे दिसत बघा बघा कुठे आहे का बघा दिसतोय का मला बी थोडीशी माहिती नाही या पब्लिक मध्ये कुठे बसलाय का बघा पब्लिकच्या पाठीमागे जर कुठे असलं तर कुठे जाऊ अरे सुदाम्या हो ऐका बघा दिसतोय आवाज अजून काही दिसत नाही अरे सुदाम्या हो कोणी आवाज दिला मला त्याला सांभाळ आता कुठे उड्या मारते अरे सिंग हलवते अरे ती गय सिंग हलवणार नाही तर काय शिपूड हरवलं त्याला सांभाळ कुणी आवाज दिलाय मला अरे मी नाही मग आपल्या गावचा पाटील पाटलांनी मला आवाज दिलाय हो काय म्हणतात पाटील बघ की तूच बघ राम राम पाटील पाटील राम 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 कशाला माझ्या नावाने कालवा लावलाय अरे तुझ्या नावाने कालवा लावायचं कारण एकच आहे काय कारण आहे त्या गाया सगळ्या तिकडे ठेवले आणि हिला घेऊन आला म्हाताऱ्या गायला पाटील
पाटील काय बोलताय चांगलं ही म्हातारी असली ना तरी जीवाची आहे माझ्या. तुझ्या जीवाची आहे हात पण तुझ्या गायांना घेऊन ये पहिला. पाटील काय बोलताय तुम्ही? अरे पाटील काय चावळलं का काय? बिघडले. अरे बाबा माझी पाटील अहो, इकडे माझी इकडे वळती इकडे नाही. इकडे तुझ्या तोंडाला काय लावलंय? आ, काय लावलंय मी? बघ बरं अर्षात. अहो पाटील वाटायला व्यासलीन लावायचं होतं मग पण हे गडबडी तालुक्याच्या नादात बायकोची लिस्टिप लावून आलोय अहो. असं होय. बरं, बरं. पण जाग दिसत नाही का? चांगलं दिसतंय छान. राहतं ना. हात मार भाऊ. कुणाला हाक मारू? अरे त्या गाया घेऊन ये. अहो त्या माझ्या गायाच नाहीये. मग कुणाच्या आहे? अहो आम्ही कितीतरी सवंगडी. तुम्ही 9 लक्ष गोपा. मग आज वरती कोणाच्या आहे? अहो आज वळती माझी नाही. मग कुणाची? कुणाची वळती आहे? कुणाची आहे पाटील? आता बाबा तुला कुणाची आहे रे? अरे त्या सुदाम्याची असेल. अरे मीच आहे सुदाम्या. अरे त्या वाकड्याची असेल. बोलव. नाही बाबा. हा अरे मी उद्या भांडणार आहे त्याच्यावर. आज जाऊन बोलव तू. नाही नाही उद्या माझी भांडण होणार आहेत. मी नाही आवाज देणार. अरे माझी पण झाली आपली कुठे नाही. हो पाटील अहो त्याची उद्या माझी भांडणं होणार आहेत. अरे उद्या होणार आहेत ना. हा. मग आज गायाला आणायला त्यांची हरकत आहे तुला? अहो पण मी आवाज दिला आणि तो आला आणि मला काय बोलला अरे तर तुमची दोघांची भांडण मी सोडवी. असं म्हणताय. होय. आवाज देतो हा दे पाहू. आणि नाही आला तर तुम्ही आवाज द्या. ये बाबा खरं देऊ होय. अरे दे ना. अहो मला भ्याच वाटायला लागले उद्या भांडण ना. आता आवाज देऊ. बरं अरे ते देतो. बोंगडे. वाकड्या वाकड्या. बघ दिसतोय का? अरे वाकड्या वाकड्या तुला पाटलानं बोलावलंय. अरे वाकड्या वाकड्या तुला पाटलानं बोलावलंय. अरे वाकड्या पाटलाने बोलावलंय. अरे लवकर या लवकर या. वाकड्या आला. वाचले वय. मला वाटतं तू कलाच्या काय वाचतोय वय. त्याला तिकडे बाजारात एकूण तास सांगून ठेव तिकडे. हे काय झालंय काय? हे सगळं काय पांढरं पांढरं? हा? आलं आईनं मला
हा. टकाले गुलागला हाकलून दिला कुठं गुलागला हा आणि देवाला दिलं नाही काय नाही दिलं देवाई जेवायला का हो बरं बोल नाही दिलं हा मला भूक लागली हा मग गेलो घालात एखाद्या कुठल्या कुणा देतली हा गेलो घालात हा तिथं दिसलं दही काय दही 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 हा दिसलं हा वल्ल कौलात बघितलं हा कौल काढलं बर आणि धक्क्यानं पडलं. कुठं तुली तुझीच पडला किती दाखवली कशी राख आहे हो बर बर बरं दही घेतलं का नाही खाल्लं का नाही मग ते कात का तिकडं आलो बरं. का त्यावेळेला आले मला अरे आम्ही नाही बोलावलं मग आपल्या गावचं पाटील जातील हा कुठे तो तिकडे मागोबा लांब लांब जातील अरे, अरे सांगा की माझा पिक्चर नका करू अरे माझा पिक्चर नका करू पाटील काय म्हणतात ते बघ ओ जातील अरे अरे ठीक ठीक जातील 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 बरोबर वाकड्या हो 9 लक्ष गोपाळामध्ये तूच आहेस का हो हा मीच आहे म्हणून देवाने तुला वाकड्या ठेवला हो है ना हो गाढवा त्या गाया घेऊन ये काय होय कुठे आहे हे बघ हे सगळं माझं गवत खाल्लं त्याने अरे काय जातील यार पदे गवत जातील काय हा गवत काढून तर काय दगडी माती आणणार का गाढवा इकडे पाटील जोरात अरे ते गवत आहे ना हो ते माझ्या गाईसाठी राखलेलं आहे काय जातील तुमच्या गुलाला चार पाय आणि माझ्या गाईला दोन पाय अरे तसं नाही तसं ते तुमच्या गुलाला 2 तिघ आणि माझ्या गुलाला एक तिघ अरे वाकड्या ते आहे. त्याचे तुमच्या गुलाला एक तिपूत माझ्या गुलाची वाकड्या, माझ्या गुला पण दोय पुन्हा लवकर घेऊन ये जातील नाहीतर कोणवड्यात घेऊन जाईल त्यांच्या तुझा अरे तातील काय बोलतय गुला लवकर काढ नाही तर कोणाला टाकील अरे ओरडत काय जाऊ दे दूध कमी मिळाले लहानपणाला म्हणून ती जीभ चाला ना तोतलाय ना मी काय तोतला कुठला तोतला तोतला होय तातील मी नाही गुला काढत काय मी नाही गुला काढत तू गुन्हा चालत नाहीस ना नाही मी कोणवड्यात घेऊन जाणार माझी वलती नाही आज तुझी वळती नाही नाही मग कोणाची वळती वलती वलती आहे कितना देवा कोणाची? कितना देवा अरे आज वळते आहे कृष्ण देवाची अरे कितना दे अरे आज आहे वळते पाटील कृष्ण देवाची असं बोल आज वळते आहे कृष्ण देवाची असं त्याला म्हणायचंय अरे, तुम्ही तिघांनी पराक्रमी आहात मग 9 लक्ष गोपाळामध्ये काय तुमचा वेलो आहे हे बघ शेंड्याचं, सुदाम्याचा शेरटा उलटा पाटील आता मला परत नाही बोलायचं बायकोचं प्रेम आहे म्हणून आतून इस्त्री केली म्हणून बाहेरून उलटा घातलाय अरे वा. वाकड्या, इकडे देवाला हाक मार. त्यांच्या तुला म्या अरे तातील काय बोलताय कितना देवाला बोलव कथा बोलवायचं अरे पाटील बोलतात कृष्ण देवाला बोलव हो आ, तू काय म्हणतोय लोलव. त्यांच्या तुझ्या बा कृष्ण देवाला लोलव अरे आपण कृष्ण देवांना आवाज दे. आवाज देऊ हा, मी लोलतो लढव. हाव ए त्यांच्या हा. किती बोलवायचं कृष्णदेवा कृष्णदेवा तमदलं हित नाही हित नाही कितना कितना अरे बोलव अरे बोलतो ना लवकर. कितना कितना अरे पाटलाला बोलवलंय अरे मी बोलतोय ना अरे पण कधी आता मग बोलव मग ते चाललंय ना हे बघ, साध्या भाषेत
आवाज द्यायचा आहे कृष्ण देवा एवढंच बोलायचं तुला आहे. पाटलांनी बोलावलंय हे तो पैकी मग तुझं कसं मी चाललंय? उगाच लांबला लावलं चाललोय या. मग ते द्या मला. नाचतोय नुसतं. अरे पुढचा कोण बोलणार? अरे त्याला एवढ्याच आता कितना देवा मी लहानपणापासून नव्हत्याले पण कधी गलव नाही केलं. हो. ए, लावतो. ते कितना जोरात ताटलांनी लावलंय. मुका ताटा लावलं. व्यवस्थित परत एकदा आवाज दे कितना तुला तातला लिवा लावलाय. घे त्याला, घे पुढे. तू काय तिकडे मागे गेला होता. मी मागे बसलेलो ना जरा दम घेतो दम गेलं काय अरे पण एवढा मोठा देव याला तुम्हाला अक्कल आहे का तुली तरी एवढ्या पाया म्हणून बोलायचं. ऐक ना. पाया पण कोण पडतात? मी. बरं ठीक आहे, पडतो. तुला माहिती आहे का देवाच्या पाया कसं पडायचं हो. तुम्ही शहाणी नाही दोघं पण मी पहिलं दाखवतो हो दाखव. आणि मग तुम्ही पाया पडा जरा माग बघितलं आता केले काय केलं असं? आता पाया पडतात का बघ ना, याला कसं? ए बाबा, मला येत नाही, तुम्ही दाखवा बरं, मी हे त्याच्या व्यक्त त्याने त्याला गेलं अरे अक्कल आहे का अक्कल असं वय पाय पडतात अरे मला अक्कल नाही ती वेगळी गोष्ट आहे तुला पण नाही बरं, ठीक आहे. ह्याला किती येते बघू. मला लय अक्कल आहे, आपण कधी गल्व केला नाही मी आता पडतो पाया नाही देवाचा पाय पडायचं तर ह्याच्याकडे शिकायचं माणसं पुढं. अरे मी चुकीचं पडलो कसं पडला मी कोण बस? महाराजा बघ ना. बोकडा कोबडा वे आता घे त्याला, पुढे घे. बघ कसा देवाला लीन झालाय बघ, हात पुढे. असं देवाच्या पाया लीन व्हावं लागतं बघ वेगळंच काहीतरी दिसतंय. काय बघतोय बघ, बघ. ए बापड्या. बघ कसा देवाच्या चरणाला लीन झालाय बघ अरे तिकडे बघ उपास आहे माझा
मला भ्या वाटते त्याला म्हणतात देवाला लीन व्हायला असं लागतंय. आपण पाया पडलो तर ह्याला आवडलं नाही. मग आता हा कुठं गेला? अरे देवाच्या मागून पाया पडलाय. बघ आता अरे पुढून पडा मागून पडा. जाऊ दे, आता काय करूया, आपण आलो जेवायला बसलो. हो जेवायला बसलो ना बिनारमधून येताना. हा जिलेबी आहे, जिलेबी काय होती? जिलेबी होती रे. ते 2 येडा आणल्यात मी. कुठे आहेत रे? आहेत खिशात आहेत. दाखव. गोड आहेत का रे? किती मला जिलेबी आपलं मिळत नाही ना. ऐक ना, तो पाया पडला, तुला आवडलं नाही. मी पाया पडलो, तुला आवडलं नाही. आता ही लोक पुढं देव इथं आणि तू मागा पाठी मागा पाया पडतोय. आताच पाया पलत्यात कसं? मी सांगतो. सांग. आता पाया पडलं तर देवाला घेतो. आता पाया पडलं तर पब्लिकला दुकान तर पब्लिकला घेतो. आणि आता पाया पडलं तर ना पब्लिकला लाग ना देवाला लाग, कुणाला लाग नाही. बरोबर का नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. देवाच्या पाया पडलाच खरा. देव काय म्हणतो रे? देव आहे सांगतो. देवाचं वर्णन येतं का काय? मग मी उठ्याला सांगितलं ना मागा ती. हा मी लय उठ्याले पण कधी गलवं नाही केला. ही देवाची ऐक, हा, ही देवाची हा. बासरी. ही देवाची बाटली. अरे बाटली. बासरी बासरी. अरे बासरी म्हणताय तो बाटली नाही. हा, पुन्हा टाक. हे इकडं. हा. हा देवाचा मुकुट. हा देवाचा मुंगूस. वाचलो कोणता पडला? हा देवाचा पितांबर. हा देवाचा तांबल. तांबल. अरे वर्णन कसं पाहिजे देवाचं? देवाच्या आता लागच्याच्या मला. आम्ही सांगतोय का आणि तू बोलतोय का? हा? आता येणार का काय रे? तर मागे जाऊन बसलोय. अरे देव काय झालं? काय झालं? सांग. आता बोललो. अरे काय बोलला? शेव असं बोलतो, कसं बोलतो? तुझ्यावर बोलला. हो. ते आमच्या दोघांचे टिकले ते. बरं, काय हो. बोलला ते सांग. देव लोलो. हा. लादाबाईला लोलो. काय? लादाबाईला लोलो. काय बोलव? अरे लोलो. मला तुम्ही लोलो लागायचं. बोलव, बोलव, तुला लावतो. बोलव. हो. आई, ए, ते देव. आई. जर राधाबाई आली हा. तर चंपीन मालिश एका संघच होईल. तुमच्या दोघांचे माझे नाही. तुला मार खावा लागेल, मार. चालतंय मी पळून जाणार. राधाबाईला चांगल्या आवाजात आवाज दे. हो. बोलव. हा. लादाबाई. ए चांगला नावात. हा, हा. हा. लादाबाई. ए लादाबाई. ऐक ना, असं येणार नाही. मग म्हण, राधाबाई लादाबाई. तुम्हाला कृष्णाने बोलवलंय. हा कमाल. काय बोलणार? कितना लोलावलंय. हा. आम्ही तोतलंय. कोण आहे? लहानपणापासून तोतलंय. तो कधी गलव नाही गेला. हो. लादाबाई. अरे पुढचं बोल. आले लोलतोय ना. तुला दम खाऊ दे ना. त्याचा नकाली माझा धक्का लागला आता मागाती गेलो होतो. हो. तुम्ही धावात केला होता का? बुट्टी बिट्टी खाल्ली ती मधी. बोल. अरे बोल बाबा. लादाबाई. हा. अय लादाबाई तुला मी लोलतोय ना. लादाबाई तुला कितना लोलावलंय.
कार्यक्रमासाठी संतोष गोळे यांच्याकडून 101 रुपये आले भजन मंडळ त्यांचे आभारी आहोत. तसेच रवी गोळे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 101 रुपये आलेले आहे भजन मंडळ त्यांचे आभारी आहोत. काय ग बोला. अगं आपण गवळ्याच्या नारी आहोत की आहे का नाही. गाय दुधाचा धंदा आहे की आपला. नाही गवळ्याच्या नारी म्हणजे कशाचा धंदा असतो ग. हा नाही आपण गवळ्याच्या नारी म्हणल्यानंतर दुधाचा नाही तर कशाचा धंदा असणार ग. मग असं बोललं तर काही चुकीचं असतं का. मग आता तू एवढं सांगते की काय मी काय गवळ्याची नारी साड्याची आहे का. माहिती नसेल म्हणून सांगितलं. हो का ती नवीन आली का. झाली का आता सुरुवात तुझी? नाही 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 सुरुवात नाही. काय ग मला पदर खोचायला लगेच. हा. हा बोला ना. पदर खोचायला. बोला ना सखी. अगं, मी काय म्हणते काय म्हणते? मला कुणाचा तरी आवाज आला. अगं बाया मला वाटलं माझ्याच कान वाजतात की काय. म्हणजे खरंच तुला पण कोणाचा तरी आवाज आला ना. हो. कोण असेल बरं. बाई, कोण असं काय काय काही नाही. हे नील
बाई तिला काल मध्ये बुडवून टाकून काय ग तुला पण कोणाचा तरी आवाज आला ना कोणाचा असेल ग कोणाचा आला ग नाही सांगता येत नाही नाही का जाऊ दे, इकडे ये ग. अगं मी काय म्हणते काय कोणाचा आवाज आला म्हणजे सुदाम्याचा आवाज आला मला मग आता ग सुदाम्याला बोलून घेऊ ना कशा करता आवाज दिला बरोबर आहे आहे का नाही? घे बाई बोला हा घेते सुदाम्या अरे सुदाम्या हॅलो सुदाम्या या बाई सुदाम्या ओ ओ अरे सुदाम्या ओ ओ काय करतोय हा? राधाबाई, राम राम काय पहिला कुठं राम राम करतात का तरी नाही नाही ना मग राधाबाई नमस्कार हा नमस्कार मी काय म्हणते बोला ना कशा करता आवाज दिला छे छे मी आणि बाईंना आवाज छे 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 मी देऊच शकत नाही अगं बाई म्हणजे सुद्धा तुला काय एलर्जी आहे का बाईची नाही माझी बायकांवर भांडणं होतात कुणाची माझी तू कुणाची आता माहित झालं नाही मग गड्या माणसाबरोबर भांडणं होते का बायकांबरोबर का भांडणं करतोस रे तू कारण काय आहे काय आहे ते सांगण्याजोगं नाहीये नाही तर नको सांगू मग मला कशाला बोलवलं आवाज कोणी दिला राधाबाई माझी बायकांवर बोलणं होत नाही अहो आमचा एक जुना सवंगडी जोडीदार पेंद्या पेंद्या त्याने आवाज दिला अगं बाई म्हणजे पेंद्याने आवाज दिला नाही तू सर बाजूला पेंद्याला आवाज दिला पेंद्या अरे पेंद्या कोण आहे कोण आहे अरे सरळ चाल बाबा कोण आहे काय करतोय हा? कसं होतं आवाज खाली आला ना होय खाली आला असं खाली आला ना खाली असं खाली वापरतो आवाज वर येतो मग तो खाली आवाज आला कसा दिला का तुला बायकांचा आवाज हा नाजूक असतो कसा येणार खालच्या सुरात येणार खालच्या सुरात बसून दिलाय का आवाज तुला मला काय वाटलं खालचा आवाज आहे खाली वाकून जावं होय का हा. बरं आवाज कशा करता दिलास तू कुणी मी मग आणि तुम्हाला अरे तुम्ही मोकळे तुम्हाला काय काम धंदा असतो का माझा आवाज आला तुम्हाला हो नाही वाचे बाबा तुझा नाही आवाज आला नाही नाही मुंबई का आवाज दिला कुणी तो वाकडे असणार लय खाट्याळे वाकडे असणार वाकडे नाही हा हा मला वाटत नाही वाकडे आवाज देईन म्हणून नाही तुम्हाला नाही वाटत मारा हाकून बोलवा त्याला बघा आता वाकडे लाग मारू का हा मारा सर बाजूला एवढाच आहे आता वाकड्या अरे वाकड्या वाकड्या आई मारायचं कशाला आलास तू मी कुठं आलोय तू बोलावलंय अगं बाई कसं उलट भांडल मी बोलवलं तुला आता आवाज कुणी दिला मी नाही मग तिथनं देवानं आवाज दिलाय अरे वाकड्या देव एवढा मी काय म्हणते वाकड्या तुला सरळ बोलता येत नाही का रे मी वाकलंय मी काय म्हणते वाकड्या कांतोल कशा करता आवाज दिला तू पटकन सर कृष्ण देवान लोलावलंय कृष्ण देवाने लोलावलंय का बोलावलंय काय तेच म्हण की हो काय कृष्ण देवला कृष्ण देवला म्हणून तो वाकड्या
आम्ही का मोकळे आहे का रे आम्ही गवळ्याच्या दारी सकाळी उठायचं शेण पाणी करायचं भाकरी तुकडा करायचा पोरावारला जेवायला घालायचं आणि मसूरच्या बाजारला आम्हाला कितीतरी काम असतात रे मला पण तेवढी कामं असतात की सकाळी उठायचं सकाळी उठायचं शेण नाही काढायचं काय काढायचं शेण नाही काढायचं पाणी नाही बांधायचं स्वयंपाक नाही करायचं मुलं मला नाही येत आणि कुठं चालायचं तुम्ही आहे ना उठता घ्यायचा आणि गुरा मागे निघून जाता आम्हाला किती काम असतात मग सकाळी त्यान करता येणार तुम्हाला कालायला कुला नानात नाही चालायला तर सकाळी त्यान करता कालाला येणार तुम्हाला बुलत लहानात नाही नेली तर ते आम्हाला कुठं काम असतं. तुला काम असतं अगं बाई कामाला दिवा ग दिवा इकडे तू देवाने बोलावलं का तू बोलवलं देवगाण्या काय म्हणला वाकडेने बोलवलं पेंद्या काय म्हणला वाकडेने बोलवलं मग तू त्यांनी का नाही देवाचं नाव घेतलं तू कसं काय देवाचं नाव घेतो अरे पण मला देव लोलला तिला आधा काय बायला म्हणला देव मला काय देव बोलला लोलला तिला आधा बायला लोलो आणि माझी अरे लोळव नाही हे बघ लोळव म्हणलं की लोळावं आला इकडं मला अलकावलंय दादाबाई लहानपणापासून तोटलंय तोटलंय पण कधी गलव नाही केलं आता मला पुढे लढू दे पुढे लढू दे ना मला पण तिथं टाकतोय ना काय कितना देव लावला मालूम ना तू कितना देव लावला अगं भया लोळला पण तू कितना देव लावला राजा बोला कितना देव लावला कितना देव लावला राजा बाईला लोलो आणि अरे लोळव नाही बाई, बोलव, बोलव. कितना देव लावला राजा बाईला लोलो आणि माझी ही नवनी कलुंदा म्हणजे देवाची नोंदणी करून आम्ही मथुरच्या बाजारात जायचो असं म्हणायचे का तू? बरं नाही. हॅलो इको द्या सर हॅलो नको चलो रे नंद किशोरा नको सोडू वेणी धरलेला हात सोड तू किशा जाऊ देवी कन्या लोणी कान्हा रे जाऊ देवी कन्या लोणी तुझी थटा तुझी मस्करी श्रीहरी तुझी थटा तुझी मस्करी श्रीहरी रीती काना तुझी रे नाही बुरी रीती कृष्णा तुझी रे नाही बुरी बग पिकली माझी बागडी 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 तुझी थटा तुझी मस्करी श्रीहरी तुझी थटा तुझी मस्करी श्रीहरी रीती काना तुझी रे नाही बुरी रीती कृष्णा तुझी रे नाही बुरी बग पिकली माझी बागडी 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 गोकुळ सारी तो वनमाळी गवळण साऱ्या कर्मावारी गवळण साऱ्या कर्मावारी गवळण साऱ्या कर्मावारी
माझी बांगडी 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 बघ पिकली माझी बांगडी 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 बायग पिसली माझी बांगडी 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 बायग पिसली माझी बांगडी 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 घागर घेऊन पाण्याची जाता येताना जाता नाव लाडवीता प्रीत काना तुझी रांगडी रांगडी प्रीत काना तुझी रांगडी रीत काना तुझी रे नाही बरी प्रीत कृष्णा तुझी रे नाही बरी बैग पिसली माझी बांगडी 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 बैग पिसली माझी बांगडी 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 पिसली माझी बांगडी 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 बायग पिसली माझी बांगडी 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 ना पाहिलं दिवस रात्री ओन घाली तो हा गोळ ना पाहिलं दिवस रात्री ओन घाली तो हा गोळ आनंदाचा बाळ कन मला केलं खुळ मी झाले दिवाणी तुझ्या मुळ कन मला केलं खुळ मी झाले दिवाणी तुझ्या मुळ दिवाणी मी काना तुझी दिवाणी 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 गोपाळ घेतो मग मग येतो धक्का मारून काना पळून जातो पाणी धनी धप्पा भगरी पाणी धनी धप्पा भगरी गोपाळ घेतो मग मग येतो धक्का मारून काना पळून जातो ना पाहिली कुठली जात नाही अंतरी मळ ना पाहिली कुठली जात नाही अंतरी मळ कन घाली तो शिळ ना पाहिली कुठली जात नाही अंतरी मळ कन घाली तो शिळ कन मला केलं खुळ मी झाली दिवाणी तुझ्या कन मला केलं खुळ मी झाली दिवाणी तुझ्या बैग पिसली माझी बांगडी 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 बैग पिसली माझी बांगडी 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 बैग पिसली माझी बांगडी 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 हॅलो हॅलो हॅलो